सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग. मॅडम हो? अरे मी तुम्हाला 8 वाजल्या पण 8 बघता बघता 8:30 वाजल्यात. 8:30 वाजले. सूर्य चांगलाच वर गेला. 8:30 वाजल्यात. घरचं चला, मी काम तुम्हाला आवडतं. देते हे करून. हा मला पाठवती ना थोडं उचलू लागणार. हा, हा. चल दत्तीला घे हा. तर हे कोणतं तरी औषध दिलतं दुकानदारांनी 50 मिली टाकायचं म्हणलं एका पंपाला. तर 250 रुपयाचं औषध दिलतं. तर किती रुपयाचं काय माहीत नाही पण ही एक कंपनी कोणची काय की पण चला त्यांच्या हिशोबाने दिलं त्यांनी. तर आणलं होतं तर चला औषध टाकतो आणि पाणी थोडंसं फवाऱ्यात भरतो आणि घेतो ज्वारीला थोडा फवारा मारून. आतापर्यंत निम्मा झालाय. तर किती पंप लागतील बरं का अजून 3 4 5 पंप लागतील समजा. चला आता फवारा गुतीला पाठीला. आता सध्याला दीपाली मॅडम आल्या तर राहणार. दीपाली मॅडम घ्या ना पंप टाका ना औषध आणि फवारा सांगा ना. ना औषध चला. हा टाका 50 किती ml. हा टाका त्याच्यावर लिहिले 50. हे काय? काय औषध आता दीपाली ना औषध टाकते. आता ती काय आहे, तिला शेती करायचं जास्त ही आहे कुठून छंद आहे. कळत औषध? हा, ह्याच्यातच टाकावं लागतं. कुठून गळत कुठून टाकायचं किती टाकायचं सगळं शिकायचं लिहिलंय. सगळीच गोष्टी विचारायचं नाही आता. 50 ml ना? हा किती मिलीची ती वत 50 म्हणजे काय 5 मिली नाही करीत 50 मिली. मग हा 5 मिली 50 मिलीत फरक कळतो का? आता हा हा आता हा टाक थांब. एवढं? हा बस बस ते ठेव. थांब ओतू नको नाही तर थांब पाणी ओतायचं त्यात. ओता पाणी असं हा अजून आता एक टोपण मी ओततो औषध. थांब अजून एक बरे बकेट. मला तर दीपाला म्हणलं शेती करायचं एवढं सोपं नाही म्हणलं आणि औषध ओतताना थांब म्हणलं. एक टोपण ओतलं की एक बकेट ओतायची म्हणजे मिक्स होईल. तर मॅडमला एवढा राग आला की मॅडम डायरेक्ट घास कापायलाच गेला. चला आता थोडं मीच ओततो औषध. असं कसं औषध मिक्स होतं नाही का दोनदा ओतल्यावर थोडं व्हायला बी पाहिजे. तसं काय कसं ओतलं तर होईल पण सांगूच तर मॅडमला एवढा राग आला की मॅडम डायरेक्ट घास कापायला. चला आता दीपाली मॅडम गेल्या घास बी कापला आणि गेल्या बी. तर गेल्या तर काय घरी आनंदी त्याच्यामुळे फास्ट गेल्या त्या. आणि चला आता मी फवारा मारून घेतो आता सध्याला. तर आत्तापर्यंत काय झालं मी पंप मारले 3 अजून 2-3 पंप मारतो. थोडीशी एक 20 गुंठे ज्वारी आहे आणि म्हणजे अर्धा एकर आणि अजून 2-3 मारतो किंवा 4 होते ना अजून आणि 3 मारलेत. तर काय होतं ज्वारीत ना ते पाठीवर आपण पंप घेतला ना एवढं बी चिपडा लागतं. ती काढली आणि डोक्याच्या वर गेली काय जागा चिटका एवढा पडलाय. कपडे तेन सगळं इकून तसलं लागत आहे. तर फवारा मारायचं ज्वारीला चिटका पडला त्याच्यामुळं मारायचा होता. पण हाल भरपूर होती. हिडू तर काढायचं काय एवढं हीच नाही काढताच येत नाही. हीच एकतर पाठीमागचं ड्रम आहे ना ती तेवढं घेऊन चालायचं म्हणजे मुश्किल आहे नाही का. हाय सारे पण साऱ्यात बी ज्वारी इकडं पडल्यात काय इकडं काय रेल्ल्यात मध्येच पायाला काहीतरी गुततंय वर लक्ष दिवस तर खाली गुततंय पायाला. तर अवघड आहे हिडू काढायचं बी आणि ऑलरेडी असं बी फवारा मारायचं बी ज्वारीत अवघड आहे. थोडं मोकळं असल्यावर काय अडचण नाही. चला आता 2-4 पंप मारून घेतो आणि पटकन जातो घरी. कारण विराजला मला जायचं पुन्हा काढायला दवाखान्यात. विराजला काढणं आलं त्याच्यामुळं. चला आता निघालोय घरी आणि फवारा मारता 10:30 वाजल्या. तर 8 9 10 म्हणजे 10:30. तर त्याला 2-2.5 तास फवारा मारण्यात गेला. एक 5च पंप झाले 5 पंपाचंच औषध होतं आणि 5 पंप मारले पण पुरलं सगळीकडं. आणि चला आता चाललोय घरी. आता जेवण करायचं आंघोळ करायची. सगळ्या अंगाला ज्वारीचा चिटका लागलाय आणि त्याच्यानंतर पुन्हा जायचं काढायला विराजला दवाखान्यात घेऊन. तर आता मी चाललोय बघू आता विराजचं आवरलंय का. माझं आवरून जेवण करून जाणार आहेत काढायला. चला मॅडम आता माझं जेवण झालंय. आता आंघोळ करून जेवण केलं असं वाटतं आता झोपावा नाही का. जेवण केल्यावर नंतर काम कोण करीन? अरे मग ते रानात गेलो 4-5 फवारे मारले ना त्याच्यानंतर आता आलाय कटाळाच आल्यावर झालंय वाटतं थोडं झोपावा. पण आता विराज म्हणतोय चला दवाखान्यात. आता दवाखान्यात चाललो तर आम्ही येतो आता दवाखान्यात जाऊ. तुझं काय म्हणणं आहे? माझं काय म्हणणं आहे त्याला लवकर दवाखान्यात न्या आणि तुम्ही लवकर येऊन असतील जर तुम्हाला औषध होतोय कामाला. बरं आता मी पटकन काय करतो मी विराज जातो काढायला दवाखान्यात जातो आणि विराजचं काय बघू. एक मलमची बाटली माझं म्हणणं आहे आलं जेवलंय थोडंसं बरं वाटाणा तोवरच माग काय आणायचंय
मोबाईल फोन कशाला लागतोय तुला? मला हेच काय कळा ना, फोन लागतोय कशाला तुला? बोलायला चला. दीपाचा फोन फुटलाय आणि दीपा काय म्हणते माहिती का, मला एक फोन आणा नवी. तर मला फोन नाही आणायचा. तुमच्या हिशोबाने आणा नाही तर नका आणू, काय मला एवढं गरज नाही. गरज नाही. बरं ठीक आहे, आणि तर नसतो मी फोन आणि काहीच नसतो. तुम्हाला मागितलाय का काय? कुठली गोष्ट आजपर्यंत मागितली का की मला द्या म्हणून? द्यायचीच नाही आता, रागच आलेला, द्यायचीच नाही. नका देऊ. जाऊ का मी आता? चला. विराज आवरलं का? विराजचं आवरलं का बघू एकदा. विराज, विराज आवरलं? चलायचं कड्याला आपण. कपडे नवीन घातले, आंघोळ केली, जेवण केलं का? आ आ आ चला मग. तर मॅडम जाऊ का मी आता? हा तुम्ही जा लवकर उरकून. हा. मला बी काम आहे, तुम्हाला येऊस तर आवडते मी सगळं. बरं 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 तुला आंघोळ होती घालायची. बरं ठीक आहे. चल विराजला मला वाटं लावून म्हणजे त्याला दरूला काय आणायचं ते काय हा. काय तुम्ही काय. तुम्ही जा ना दोघं आता. बरं आहे बरं आहे बरं, लावून वाटा आम्हाला. चल मग. हा विरा, चला. दादू आणि त्याचे पप्पा चाललेत आष्टीला नाही, कड्याला. जातो मी लवकर. हा लवकर या. बाय दादू. त्याला फार कवा जाईन असं झालंय त्याला. आता सध्याला मी आणि विराज आलो, कुठून आलोत आपण? काड्यावरून आलो, दवाखान्यातून नाही का आता. आणि इथं रेल्वे पुलापाशी आलतो. तर विराज म्हणतो इकडून रेल्वे कधी येणार आहे? तर म्हणलं रेल्वे आता नाही, सकाळीच जाते 10 वाजता. आता तर बार दुपारची 1 वाजली आहे आणि 10 वाजता जात असते रेल्वे. तर आलोत, मग रेल्वेचा रोड बघितला. आता गाडी विराज बसलाय आणि चाललो तर आता आम्ही घरी. तर आता घरी जायला इथून किती 1 किलोमीटर जवळच, 1 किलोमीटर बी नाही, असं जवळ दिसतंय असंच आपलं. आता जवळच घर आलं आहे का नाही विराज? घरी जायचंय. हां चला. आता काय जवळ राहिले, किती थोडंच आहे आता. चला आता विराज आणि मी आलो घराजवळच म्हणायचं. पहिल्यांदा आपल्या घराजवळ काय लागतं विराज? शाळा आपली. काय झाली आमची शाळा गावची शाळा. तो पोरं कसे खेळत येतो दुपारी. हा 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 पोरं कसे सकाळी कुठं? सकाळी हालतो तो शाळेत. कोण हालतं शाळेत? हा पोर हालते होय. हा हा. घरी आता आपल्या विराज घरी आलो. चल उतर ना, मम्मी काय म्हणते बघ. अय विराज, पिंट ठुली याची शर्टला लावली तशी पिंट काटा पिंट राहिली, त्याच्यामुळं विरुस होतोय जीव. मग दुसरी आहे ना आपल्या घरात पिंट, राहून दे. इसरली शर्ट काढलं होतं कान्या बघायला डॉक्टरनी, तवर मग इसरली तर तो रुसलाय विराज. इधर काय आणलंय बघ ना, तुला प्यायला दाखवतो. चल, त्याला औषधं आणि मँगो आणलाय. चल, खुश आहे आज, खुश. ती प्यायला आणलंय रस. धुणं धुती होय. बरं ये धुणं धुवून ये. तर विराज काय म्हणतो विराजला बघतो. चल प्यायला आणलंय, चल तुला. चला विराजला आणलंय एनर्जी काहीतरी आणलंय. ती काय म्हणतात काय की ही एनर्जीचं आणलंय, डॉक्टरनी दिलंय. कारण मग ना त्यांनी असं बॉडी बिल्डर होता, ताकद ती. आणि ते 2 दिलेत. किती दिलेत तुला? 2. आता 1 आणि उद्या 1. हे प्यायचं, नंतर गोळ्या खायच्या, औषध प्यायचं. कडू लागलं तरी प्यायचं, म्हणजे ते तुझ्या कन्या लवकर नीट होत्या. तुम्हाला डॉक्टर साहेबांना की कन्या कधी नीट होणार? हा बरं का दीपाली? युवराज काय म्हणा माहिती का? बर का दीपा, विराज म्हणला डॉक्टर साहेब माझ्या ह्या फुटकुळ्या कधी जात्यान कन्या? तर मग ते म्हणले विराज तो औषध प्याला आता जात्या, नाही प्याल्यावर कसं काय जात्यान, किती दिवसांनी जात्यान म्हणला. म्हणला हो का हे औषध दिलं प्यायला, ही आज 1 पी उद्या 1 पी म्हणला, 2 देतो. आणि मग गोळ्या खायच्या, 1 औषध लावायचंय, 1 औषध प्यायचंय. आणि मग ते सगळं घेतलं ना तर मग 2-3 दिवस लागतील जायला. हा तर मग ही गेल्या पी म्हणला, तर ही गोड दिलंय प्यायला.
ही एनर्जी ड्रिंक आहे. हा मग ते म्हणले ते हे होतं ना ताप आल्यावर गळतं ना, हा. तर मग त्याला एक दोन टाइम पिऊन दे त्याला, जसं प्यायचं तसं हळूहळू. मग त्याला ते 80 रुपयाचे 2 पुढे आणलेत हो. मस्त पैकी. मग पिऊन द्या 2 दिवस म्हणले. हा. औषधे आग नाही होती, पाजायचंय 1 मिली 2 टाइम 3 टाइम, आणि एक औषधे ते 2 टाइम अंगाला चोळायचं सगळीकडे, म्हणजे आग व्हायची नाही फुटकुळ्याची. चालतंय. मग आता आवरलंय, मी जातो आता आष्टीला नाही का. तर मग आता फायनल विराज मस्त पैकी एनर्जी काय म्हणायचं त्याला दीपा, ड्रिंकच म्हणायचं का. बर, तर पितोय फायनल विराज. त्याला 2 आणलेत. किती आणलेत विराज? 2. ताकद येते त्यांनी, गळत नाही माणूस. हा, आणि दीपा बाकीची औषधं पाजायची जिम्मेदारी तुझी. हा, आणि आता मग मी जाणार आहे ड्युटीला. आज सकाळ धरून टाइम चाललाय, तर बघता बघता दुपारची 1 वाजली. सकाळ धरून दुपार कसं जातं वेळ ते कळत नाही, कारण 10:30 तर माझा फवारा मारून झालता. मग जेवण करूच तर 11, जाऊच तर 12, येऊच तर 1-1:30 समजा. दादा जादू दाखव जादू दाखव. अयो जादू फुकिलो जादू होती होय. हा, तर आमचं म्हणजे कसं आहे, दवाखान्यात न्यायचं म्हणलं ना 10 किलोमीटर जावं लागतं बरं का. आमच्या घरापासून कडा आहे 10 किलोमीटर. आम्ही 10 किलोमीटर गेलो कड्याला दवाखान्यात. तसं आष्टीला बी आम्ही दवाखान्यात गेलो असतो, पण विराजला आवडतो कड्याचाच दवाखाना. तिथले एक डॉक्टर चांगले बोलतात, विराज म्हणतो त्याच दवाखान्यात जायचंय, म्हणून आम्ही नेलं कड्याला. कारण बाकीकडे विराज घाबरतो, इंजेक्शन देतात का काय. तिथं गेल्यावर जरा इंजेक्शन देत नाही तर, चांगलं समजून सांगतात. चांगले डॉक्टर आहेत ना. डॉक्टर कसे येतं? डॉक्टर लय पटत त्याला. हा, डॉक्टर चांगले आहेत ते लय असे विराज मस्तपैकी बोलून सगळं शर्ट काढून कन्या दाखवल्या त्यांनी. हा, कुठं कुठं सगळीकडे. हा, काय म्हणले डॉक्टर तुला? म्हणले आता आल्या बरे होते. पिण्यामुळे टेन्शन आलोय त्याला. साधी पिणी झाली तरी टेन्शन येतं पिलूला आपल्या. हा, आपलं वस्तू विसरली नाही पाहिजे. जपतो. हा, लय वस्तू त्याला, त्याची वस्तू कुणाकडे गेल्या त्याला राग येतो. त्यामुळे त्याचं त्यालाच लागतं. त्याचं हरवून येत नाही माझे बाबू. आम्हाला सोनीचं दुखत आहे तर कर्माला नाही मला कालपासून. नाही ना, पण विराजला ना त्याची चप्पल पण ओळखती, सगळ्या गोष्टी ओळखतात, ध्यानात लय राहतंय. डबा सुद्धा बदले ना आलता अंगणवाडीतून, तर मला लगेच म्हणला मम्मी माझा डबा बदललाय. हा, आता बरं आहे त्याचं. बरं आहे विराज. बरं आहे का बाय? बरं आहे आता, बरं आहे.